बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. काल बिग बॉस मराठीमधून पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे घराबाहेर पडलाय. पॅडी कांबळेंनी घराबाहेर गेल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. बिग बॉसच्या घरातील इतरांचे चेहरे देखील भावूक झालेले दिसले. जाता जाता पॅडीला त्याच्या इन्व्हेस्टमेंट बॉक्ससाठी घरातील एका सदस्याला नॉमिनी करायचं होतं, तेव्हा पॅडीने सूरज चव्हाणचं नाव घेतलं. याशिवाय जाता जाता पॅडी सूरजसाठी थोडक्यात पण महत्त्वाचं बोलले. डॉक्टर निलेश साबळेने काल पॅडीला इन्व्हेस्टमेंट बॉक्ससाठी कोणाला नॉमिनी करायला आवडेल असं विचारल्यानंतर पॅडीने सूरजचं नाव घेतलं. त्यानंतर पॅडी सूरजला म्हणाला की सूरज चव्हाण जो माझ्या सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल, त्याने नॉमिनी न करता मी त्याचं पालकत्व आयुष्यभरासाठी घेतले, असं महत्त्वाचं वाक्य पॅडी सूरजसाठी म्हणाला. पुढे घरात आल्यावरती पॅडी आणि सूरजने एकमेकांसाठी मिठी मारली. दोघांच्या डोळ्यात पाणी नसलं तरी ते एकमेकांसाठी भावूक झालेले होते. गेल्या आठवड्यात पॅडी कांबळेसोबत घरात अभिजित सावंत, निकिता आंबोली, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर असे 8 जण नॉमिनेट होते. त्यापैकी पॅडी कांबळेचा घरातील प्रवास संपला. पॅडीच्या नावाची घोषणा होताच अंकिताला अश्रू अनावर झाले होते. याशिवाय पॅडीच्या ग्रुपमधील सर्वच सदस्य म्हणजेच धनंजय पवार, अंकिता, जान्हवी, अभिजित भावूक झालेले दिसले. सूरज आणि पॅडीचं मैत्रीपूर्व नातं आपण पाहिलंय, त्यामुळे या आठवड्यात सूरजला पॅडीची नक्की कमी जाणवेल यात काही शंका नाही.